आज आपण करणार आहोत पावभाजी। ही सगळ्यांचीच आवडती डिश आहे। 2 वाट्या आपण फ्लावर घेणार आहोत, 2 वाट्या आपण वाटाणे घेणार आहोत, 1 ढोबळी मिरची घेणार आहोत, 2 टोमॅटो घेणार आहोत व 4 बटाटे घेणार आहोत। फ्लावर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। या सर्वांच्या 4 शिट्ट्या करणार आहोत। माझ्याकडे कुकरची 3 भांडी आहेत। त्यामध्ये एकामध्ये फ्लावर, एकामध्ये बटाटा, टोमॅटो व ढोबळी मिरची व एकामध्ये वाटाणा लावणार आहे मी। अशा प्रकारे 2 कांदे व आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहोत। फ्लावर, बटाटे व वाटाणा हे तिन्ही सेपरेट बारीक करणार आहोत। फ्लावर सेपरेट बारीक करणार व बटाटा सेपरेट बारीक करणार। बाकी सगळं एकत्र केलं तरी चालेल। अशा प्रकारे फक्त बटाटा आणि फ्लावर हे सेपरेट राहून द्यावे। एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचे आहे। त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे। अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। 3 चमचे पावभाजी मसाला घ्यायचा आहे, 3 ते 4 चमचे। अशा प्रकारे पावभाजी मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये वाटाण्याची प्युरी टाकणार आहोत। अशा प्रकारे वाटाण्याची प्युरी व टोमॅटो व ढोबळी मिरचीची प्युरी आपण यामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनटं याला तेल सुटेपर्यंत आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आता आपण फ्लावरची प्युरी टाकणार आहोत व यानंतर बटाट्याची प्युरी टाकणार आहोत। बटाटा लगेच खाली लागतो, त्यामुळे आपण बटाटा नंतर टाकत असतो नेहमी। अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेणार आहोत। जसजशी भाजी उकळेल तसतसे कलर यायला लागतो भाजीला, तोपर्यंत एका साईडला पाव कट करून घ्यायचे आहेत। मधोमध पाव कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे वरून कोथिंबीर व लाल तिखट, ज्या प्रमाणात आपल्याला तिखट लागते त्या प्रमाणात लाल तिखट टाकायचे आहे। अशा प्रकारे भाजी मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकणार आहोत। अशा प्रकारे मी लाल तिखट टाकलेले आहे 1.5 चमचा। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। वरून कोथिंबीर मस्त टाकायची आहे छान व झाकून ठेवायचं आहे 5 मिनटासाठी। एका साईडला पाव गरम करायला ठेवायचे आहेत। छानपैकी तूप लावून पाव गरम करायचे आहेत। भाजी चांगली रटरटू लागली की गरम गरम सर्व करायचे आहे। अशा प्रकारे आपण काकडी, टोमॅटो, कांदा व गाजर चिरून छान सर्व करू शकतो। पाव चांगला कडक भाजून द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला जसा लागतो तसा मऊ कडक पाव भाजून घ्यायचा आहे। अशीच गरम गरम ही भाजी वाढायची आहे ताटामध्ये। तुम्ही माझा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू। या मस्त पावभाजी खायला।